सावित्री, हे सावित्री, हे बघ गरमागरम शिरा केल्या तुझ्यासाठी. मला एक गंमत सांगायची आहे तुम्हाला. गंमत नंतर, भूक लागली असेल आधी शिरा खाऊन घे. अहो, आम्ही काय मांजर मारले का काय हो? नाही म्हटलं बायकोला तेवढा शिरा भरी होताय, आम्ही मांजर मारले का? हेच सांगायचं होतं पण काही सांगितलं असतं तर यो देखावा बघायला मिळाला असता वय. होय हो सावीची आई, म्हटलं नवरा स्वतःच्या हाताने शिरा आणतोय आणि आपल्या बायकोला भरवतोय, याच्या आधी कवा बघितलं होतं का? दुर्मिळ आहे का नाही योग? वय तर आपल्या लेकीला जावयाच्या हातून भरवताना बघायला मिळणं म्हणजे कपिला षष्टीचाच योग म्हणायचा की. हे खरं बोलला तुम्ही. आपला जावई आपल्या लेकीला फुलावानी जपतोय, हे लेकीच्या बापानं बघणं म्हणजे त्याच्या मोरे इंद्राचं सुख पिकं पडलं की. जावई बाप डोळ्याचं पारणं फेडलं सा तुम्ही. ह्याच्या माग आमच्या तोंडनं काही कमी जास्त गेलं असेल, काय वाईट वांगडा बोललो असेल, माफ करा आम्हाला. असं काय करताय आबा? होय हो दादा, तुमचा लेख एक जिद्दी आणि आमची लेख 10 जिद्दी. कुणाला जुमानलं नाही बघा तिने. होय की, सारख्याला वारकी भेटली ती. वय तर दादा, दोघं बी लय जिद्दी आहेत बघा. लय गटगट, अजिबात तुटायची नाहीत ती. आता कळलं का मी गिरट्या कशा पायी घालत होते ते? कळलं बरं का सगुण अक्का, समद कळलं. आणि ह्या दोघांनी तुमचं पाठबळ आहे ते बी कळलं बरं का. एवढा शेदमारा खाल्ला पण माझ्या सुनानं हार काही मानली नाही बघा. हे गोऱ्या साहेबाचं पत्र आहे. इथल्या लोकांनी शेणमारा केला आणि कोण कुठला सातारचा गोरा साहेब, तो मात्र पत्र पाठवतो, चोळी बांगडी आणि फेटा पाठवतो. आपलीच लोक शिक्षणाचं महत्व समजून घेत नाहीत आणि गोरा साहेब मात्र बारकाईनी दखल घेत.